आमदार चंद्रकांत रघुवंशी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक. 16 एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन. नंदुरबार प्रतिनिधी. आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप करत विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी सामाजिक संघटनांनी एल्गार पुकारला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 16 एप्रिल 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आमदार रघुवंशी यांनी आदिवासींच्या जमिनी, देवस्थान, शासकीय महारवतन आणि कुळ कायद्यातील जमिनी अवैध मार्गाने बळकावल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. यापूर्वी 25 मार्च 2025 रोजी निवेदन देऊनही वर्षभर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करून आमदारांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. आमदार रघुवंशी स्वतः विधान परिषदेत आदिवासींच्या जमिनीबाबत बोलतात, मात्र त्यांनी स्वतःच जमिनी हडप केल्या आहेत. उलटा चोर कोतवाल को डांटे अशी त्यांची अवस्था आहे, अशी टीका आंदोलकांनी केली. या आंदोलनात भारतीय स्वाभिमान संघ, भारत आदिवासी संविधान सेना, बिरसा ब्रिगेड आणि बिरसा फायटर्स यासारख्या प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 15 दिवसात चौकशी पूर्ण होऊन जमिनी सरकार जमा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा निर्धार रोहिदास वळवी, रवींद्र वळवी, सुशीलकुमार पावरा आणि इतर कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. भूमाफिया, आदिवासींचा जमीन लुटारू तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी, गुरुचरण जमिनी, देवस्थानच्या जमिनी, कुळ कायद्याच्या जमिनी, सरकारी जमिनी, महार वतनाच्या जमिनी इत्यादी अनेक जमिनी ह्या अवैधरित्या व बेकायदेशीर हडप केलेल्या आहेत. त्या सर्व जमिनींची सखोल चौकशी होऊन या जमिनी सरकार जमा व्हाव्यात, मूळ मालकाला परत करण्यात याव्यात या मागणीसाठी आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे दिनांक 16 एप्रिल 2026 पासून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार आहोत. या मागणीसाठी आम्ही समस्त आदिवासी संघटनांनी माननीय श्रीमती मिताली शेट्टी मॅडम यांना दिनांक 25 मार्च 2025 रोजी निवेदन दिलं होतं. हे निवेदन देऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे, तरीही या भूमाफियांवरती कारवाई करायला अधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी हे मागे पुढं करत आहेत, टाळाटाळ करत आहेत, त्यांना या कारवाईपासून वाचवत आहेत. म्हणून आम्ही नाईलाजास्तव जर या 15 दिवसाच्या आत या जमिनींची सखोल चौकशी होऊन ह्या जमिनी सरकार जमा झाल्या नाहीत तर आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे माननीय कलेक्टर मॅडम यांच्या कार्यालयासमोर दिनांक 16 एप्रिल 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. भूमाफिया मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. आदिवासींच्या जमीन परत करा, परत करा, परत करा. चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी त्यांच्या हमीपत्रामध्ये ज्या जमिनी दिल्या होत्या त्या जमिनीला त्या हमीपत्राचा आधार बनवून 25 मार्च 2025 पासून आम्ही तमाम नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी त्यांनी ज्या बेकायदेशीर त्यांनी 7/12वर व्हाईटनर लावून त्या जमिनी हडप केल्या होत्या त्या जमिनीच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलं होतं, आंदोलन केली होती आणि त्याला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. माननीय जिल्हाधिकारी मॅडम मिताली शेट्टी मॅडम यांनी आम्हाला 17/9/2025 ला असं एक पत्र दिलं होतं की आम्ही विभागीय आयुक्त नाशिक आणि शासनाला एक पत्र लिहितोय आणि तिकडनं जर पत्र आलं तर आम्ही या तमाम जमिनी आहेत त्यांच्या सकल चौकशी करून या भूमाफियावर आम्ही कडक कारवाई करू असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं. परंतु त्या घटनेला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु अजूनपर्यंत त्या जमिनीवर कारवाई केली नाही किंवा त्या भूमाफियावर कोणत्याही कारवाई होताना दिसत नाही.
याचा अर्थ असा आहे की जिल्हा अधिकारी मॅडम आणि या जिल्ह्याचे महसूलचे अधिकारी या राजकारणी या भूमाफियाच्या दबावाच्या पोटी दबावावर काम करत आहे का, असं आमच्या डायरेक्ट त्यांच्यावर आरोप आहेत. म्हणून सदर जमिनीवर चौकशी होऊन त्या जमिनीत सरकार जमा नाही केल्या तर 16 एप्रिल 2026 पासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत. या चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया आता विधान परिषदमध्ये त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की अशा पद्धतीच्या जमिनी हडप केलेल्या आहे भूमाफियाने. अहो, तुम्ही भूमाफियांचे बाप आहात, म्हणजे दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःचे झाकून ठेवायचं, म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, अशा पद्धतीचे तुम्ही तिथे मागणी करत आहोत. जर तुम्ही खरंच प्रामाणिक असाल, खरंच तुम्ही रामभक्त असाल तर त्या रामाची जमीन जी बळकावली आहे ती जमीन आधी परत करा, असं तुम्हाला आम्ही आवाहन करत आहोत. तुम्ही आम्हाला 1 to 1 अशा पद्धतीने भरपूर चॅलेंज दिले होते. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर सुभाष चौकामध्ये किंवा तुम्हाला पटेल आम्हाला आव्हान करा, त्या ठिकाणी आम्ही येऊन तुम्हाला आम्ही सगळे पुरावे देऊन आम्ही त्या तुम्ही जमिनी कशा बळकावल्या आहे ते आम्ही सिद्ध करू शकतो. म्हणून मिताली शेट्टी मॅडम याच्या कार्यालयासमोर या सगळ्या मुद्द्यांना आधार बनवून आम्ही बेमुदत आंदोलनाला बसणार आहोत. आणि यासाठीच आम्ही आज मॅडमांना निवेदन दिलं आहे. जय आदिवासी, जय संविधान. भूमाफियांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आदिवासींच्या जमिनी परत मिळायलाच पाहिजे. मिळालाच पाहिजे.